आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। बुरका घालून आलेल्या दोन गिराईक महिलांनी ज्वेलर्सच्या दुकानातून 2,25,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले। चोरीची ही घटना धाराशिव शहरातील गवळी गल्ली येथील SR खाडे ज्वेलर्स या दुकानात घडली। या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे दिनांक 18 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धाराशिव शहरातील शिक्षक कॉलनी येथे राहणारे सुदाम राजाराम खाडे यांचे गवळी गल्ली येथे SR खाडे नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे। त्यांच्या दुकानात दोन महिला बुरखा घालून आल्या होत्या। त्यांनी या दुकानात काम करणाऱ्या विश्वजित सुरवसे या कामगाराला स्टॅच्यूला घातलेला सोन्याचा राणीहार आवडला आहे, तो दाखवा असे म्हणाल्या। कामगाराने स्टॅच्यूचा हार त्या दोन अनोळखी बुरखाधारी महिलांना दाखवला। त्या दोन महिलांनी विश्वजित सुरवसे यांना यातील आणखी दुसरे कानातले गळ्यातले डिझाईन दाखवा असे म्हणत बोलण्यात गुंतवले। त्यातील एका महिलेने त्यातील 33 ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार टेम्पल असलेला लंपास केला। त्या हाराची किंमत अंदाजे 2,25,000 रुपये आहे। या प्रकरणी सुदाम खाडे यांनी दिनांक 18 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे कलम 369 34 भादवीस अन्वये गुन्हा नोंदवला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट धाराशिव।